नमस्कार. आपण जे काही करतो त्याचा एक परिणाम असतोच. तो एका अदृश्य धाग्यासारखा आपल्याशी जोडलेला असतो. पण विचार करा, काय होतं जेव्हा आपण तोच धागा जाणीवपूर्वक किंवा अगदी नकळतपणे आगीच्या हवाली करतो. आज आपण एका प्राचीन कथेमधून कर्माच्या याच गहन सिद्धांताचा शोध घेणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला फक्त भूतकाळात डोकावून पाहायला नाही, तर आपल्या आजच्या निवडींचे परिणाम काय असू शकतात याचा एक आरसाच दाखवते. आणि आपल्या कथेची सुरुवात होते ह्या एका अनाकलनीय गूढ वाक्याने. एखादं जळतं भयावह दृश्य पाहून कोणी हसेल तरी कसं? त्या स्मितहास्यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलंय? हेच गूढ आपल्याला ह्या कथेच्या मुळापर्यंत, तिच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे. चला तर मग ह्या रहस्याच्या पडद्याआड काय दडलंय ते शोधूया. पहिला अंक, गिद्धकूट पर्वतावरचं एक गूढ स्मितहास्य. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. गिद्धकूट पर्वताची ती शांत पवित्र भूमी. सकाळचं कोवळं ऊन पडलंय आणि दोन आदरणीय भिक्खू, थेर महामोगलनान आणि थेर लखण, पर्वतावरून खाली उतरत आहेत. आणि त्याच शांत वातावरणात त्यांच्यासमोर एक असं दृश्य येतं जे पाहून कोणाचाही थरकाप उडेल. आगीच्या ज्वाळांमध्ये लपेटलेला एक भला मोठा अजगर जो वेदनेनं तळमळतोय. आणि हे सगळं पाहून थेर महामोगल्लान स्मितहास्य करतात. आता हे पाहून थेर लखण तर पूर्णपणे गोंधळूनच गेले. त्यांच्या मनात भीती आणि आश्चर्य दाटून आलंय. आपले गुरु एक अरहंत असं का वागले असतील? ह्या वेदनादायी दृश्यामध्ये असं काय आहे की हसू यावं? हाच तो प्रश्न आहे जो या कथेचा आत्मा आहे आणि जो आपल्याला कर्माच्या सिद्धांताच्या अगदी खोलवर घेऊन जाणार आहे. दुसरा अंक, बुद्धांचं दर्शन, एक साक्षीदार. तोच अनुत्तरित प्रश्न मनात घेऊन दोन्ही भिखू जेतवन विहाराकडे परततात, जिथे साक्षात बुद्ध विराजमान आहेत. थेर लखण यांच्या मनात आता उत्तराची आस लागली आहे. ते बुद्धांच्या साक्षीनेच थेर महामोगल्लान यांना त्यांच्या त्या गूढ स्मित हास्याचं कारण विचारतात. आता या रहस्याचा उलगडा होणार होता. थेर महामोगल्लान यांनी जे पाहिलं होतं त्याला बुद्ध दुजोरा देतात. ते म्हणतात, हो, मी सुद्धा तोच पीडित आत्मा, तोच पेट पाहिला होता. पण त्यांनी हे दृश्य त्यांच्या बुद्धत्व प्राप्तीच्या काही काळानंतरच पाहिलं होतं. तरीही इतकी वर्ष ते याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. का? बुद्ध त्यांच्या मौनामागचं कारण स्पष्ट करतात. आणि ते कारण भीती नव्हती तर करुणा होती. ते सांगतात की जर मी त्यावेळी हे सांगितलं असतं तर लोकांचा त्यावर विश्वास बसला नसता आणि अविश्वासापोटी ते बुद्धांप्रती एक मोठी चूक करून बसले असते, ज्याचे भयंकर परिणाम त्यांना भोगावे लागले असते. म्हणूनच लोकांप्रती असलेल्या करुणेमुळे बुद्ध शांत राहिले. पण आता महामोगल्लान यांच्यासारखा साक्षीदार मिळाल्यामुळे ती संपूर्ण कथा सांगण्याची वेळ आली होती. तिसरा अंक, जुन्या कर्माची आग, भूतकाळाचे रहस्य. आणि मग बुद्ध त्या पेत्याच्या भूतकाळाचा पडदा उघडतात. ते सांगतात की त्याचं आजचं दुःख हा काही योगायोग नाही, तर त्याच्याच भूतकाळातल्या कर्मांनी पेटवलेली ही आग आहे, ज्यात तो आज जळतोय. या स्लाइडवर बघा, त्या व्यक्तीच्या पापांचा सगळा इतिहास आपल्या समोर आहे. तो फक्त एक चोर नव्हता. त्याच्या मनात द्वेष आणि क्रूरतेची आग धगधगत होती. त्याने एका श्रीमंत माणसाला त्रास द्यायच्या भावनेने त्याचं घर एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 7 वेळा जाळलं. पण त्याचा द्वेष इथेच थांबला नाही. जेव्हा त्याच श्रीमंत माणसाने कस्सब बुद्धांना एक सुगंधित सभागृह दान दिलं, तेव्हा या चोराने तेही जाळून टाकलं. आणि या सगळ्या दुष्टकृत्यांची किंमत त्याला मोजावी लागली. आधी नरकात असह्य यातना आणि आता या पेत योनीत सतत जळत राहण्याचं दुःख. आता इथे प्रेत हा शब्द समजून घेणं महत्त्वाचं आहे. पेत म्हणजे नक्की काय? तर पाली परंपरेनुसार पेत म्हणजे असा आत्मा जो आपल्या वाईट कर्मांमुळे एका अतृप्त आणि पीडित अवस्थेत अडकून पडलेला असतो. हे फक्त शारीरिक दुःख नाहीये, तर ही एक तीव्र मानसिक तळमळ आहे. सततची भूक, तहान आणि कधीही न संपणाऱ्या अतृप्तीची भावना. चौथा अंक, मूर्खाचा मार्ग, धम्मपद गाथा 136. ही संपूर्ण कथा सांगितल्यानंतर बुद्ध या कर्माच्या सिद्धांताचं सार एका अत्यंत शक्तिशाली गाथेत मांडतात. ही गाथा म्हणजे कारण आणि परिणामाच्या अटळ नियमाचं जणू प्रतिबिंबच आहे. आता काही क्षण शांत राहून ती गाथा ऐकूया. अथ पापानि क्रम्मानि करंबालो न बुज्झति सेहि कम्मेहि दुम्मेधो अग्गिदड्ढो वतप्पति. या गाथेचा अर्थ खूप खोल आहे बरं का. ती सांगते की अज्ञानामुळे व्यक्ती पापकर्मात अडकत जाते. त्याला कळतही नाही की तो काय करतोय. पण कर्माचा नियम तर अटळ आहे. जशी आग जाळते अगदी तसंच त्याची स्वतःची कर्म त्याला आतून जाळू लागतात, त्याला दुःख देतात.
या गाठेतले 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. चला ते समजून घेऊ. पहिला आहे बालो. बालो म्हणजे फक्त कमी बुद्धीचा माणूस नाही, तर तो माणूस जो आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी आहे, ज्याला आपल्या कृतींचे परिणाम काय होतील याची जाणीव नाही. आणि दुसरा शब्द आहे तप्पती, म्हणजे तो जळतो. ही काही बाहेरची आग नाही, तर ही आहे पश्चाताप, द्वेष आणि क्रोधाची आंतरिक आग, जी व्यक्ती स्वतःच्या कर्मांनी पेटवते आणि मग त्यात स्वतःच जळत राहते. 5वा अंक, आधुनिक उपयोजन पुस्तिका, आजच्या जीवनासाठी ज्ञान. बरं, ही झाली एक प्राचीन कथा. पण या सगळ्याचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध? तर ही गाथा फक्त एक जुनी कथा नाही, ती आजच्या गुंतागुंतीच्या जीवनात वाटचाल करण्यासाठी एक दिशादर्शक आहे, एक गाईड आहे. इथे आपल्याला 2 मार्ग अगदी स्पष्ट दिसतायत. एक आहे आगीचा मार्ग, जो बालो म्हणजे अज्ञानातून सुरू होतो. आपण नकळतपणे गॉसिप करून, रागावून किंवा द्वेष करून या आगीत इंधन घालत राहतो आणि परिणामी आंतरिक दुःखात जळत राहतो. आणि दुसरा आहे शांततेचा मार्ग, जो जागरूकतेने सुरू होतो, जिथे आपण प्रतिक्रिया देण्यापूर्वी क्षणभर थांबतो, विचार करतो आणि संघर्षाची आग विझवण्याचा प्रयत्न करतो. निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. चला एक अगदी रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊया. आपलं ऑफिस. अनेकदा कामाच्या ठिकाणी नकारात्मकता असते, राजकारण किंवा स्पर्धा असते. हे एक प्रकारचं सूक्ष्म आग लावण्यासारखंच आहे. अशा परिस्थितीत बालो किंवा अज्ञानी व्यक्तीसारखं वागणं म्हणजे काय? तर गॉसिपमध्ये सामील होणं, कोणाबद्दल वाईट बोलणं किंवा रागाने प्रतिक्रिया देणं. याने आपण नकळतपणे त्या आगीत तेल चोततो. कुशल मार्ग कोणता? तर ही नकारात्मकतेची ठिणगी ओळखणं, त्यापासून जाणीवपूर्वक दूर राहणं आणि स्वतःच्या मानसिक शांतीला प्राधान्य देणं. आजच्या काळातली दुसरी मोठी आग कुठे लागते? बरोबर, सोशल मीडियावर. संताप आणि द्वेषाचा वणवाच असतो तिथे. आपण अनेकदा विचार न करता एखाद्या चर्चेत उडी घेतो, रागाने कमेंट करतो. हे सुद्धा एका बालो व्यक्तीचंच लक्षण आहे, ज्याला आपल्या शब्दांच्या परिणामांची जाणीव नसते. आपण नकळतपणे द्वेषाच्या आगीत तेल ओतत असतो आणि त्यात स्वतःही होरपळून निघतो. यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकच आहे, जागरूकपणे निवड करणे. कोणत्या चर्चेत भाग घ्यायचा आणि कुठे शांत राहायचं हे ठरवणं. आठवतंय तो चोर एकाच ठिकाणी 7 वेळा आग लावत होता? खरं तर आपणही असंच काहीतरी करतो, पण आपल्या मनात जुन्या गोष्टी, अपमान किंवा भांडणं आपण मनात पुन्हा पुन्हा घोळवत राहतो आणि स्वतःला आणि आपल्या नात्यांना जाळत राहतो. द्वेषाचं हे चक्र तोडण्यासाठी आपल्याला त्या चोराप्रमाणे नाही, तर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागायला हवं. म्हणजे भूतकाळाला सोडून देऊन वर्तमानात शांतीने जगायला शिकायला हवं. आता सिद्धांताकडून सरावाकडे वळूया, कारण हे ज्ञान फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आचरणात आणण्यासाठी आहे. चला एक सोपा सराव पाहूया, जो कोणीही कधीही करून या ज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनवू शकतो. हा सराव खूप सोपा आहे, पण तितकाच प्रभावी. जेव्हाही तुम्हाला राग किंवा चिडचिड जाणवेल, तेव्हा ती एक ठिणगी आहे हे ओळखा. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त एक क्षण थांबा, तिला मनातल्या मनात नाव द्या, ही आग आहे, आणि मग एक दीर्घ श्वास घ्या. हा छोटासा थांबा आणि तो एक श्वास तुम्हाला त्या भावनेच्या आहारी जाण्यापासून वाचवतो. तुम्ही आगीत इंधन घालण्याऐवजी ती विझवण्याची निवड करता. तुम्ही मूर्खाच्या मार्गाऐवजी शहाणपणाचा मार्ग निवडता. तर मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये अशा कोणत्या लहान ठिणग्या आहेत ज्यांना आपण नकळतपणे खतपाणी घालून मोठी आग बनवत आहोत? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच आपल्याला बालोच्या मार्गावरून प्रज्ञाच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतं.